आज तर भावानं माझ्यावरच वेळ आली तोडफोड करायची. तर साईडवर सगळ्यात पहिल्यांदा गेलो. मग का नाही सगळ्यात पहिला कपडे काढून ते घेतला आणि टी-शर्ट घातला आणि टाईम पण भावानं खूप झाला होता. मग का नाही तोडायला कोण माणूसच भेटला नव्हता. मग मीच तयार झालो तोडायला. हे जे मशीन दिसतंय ना तुम्हाला हे सगळं पॅरापीट तोडायचं होतं. कोणतं पण काम करायच्या आधी भावानं मी स्वामीचं नामस्मरण ते करून घेतलं आणि कामाला सुरुवात केली. वर मालक पण मलाच बघत बसलेले की मी एवढं काम कसं काय करतोय म्हणून. तसं तसं तोडायला लागलो तसं या मावशी पटापटा उचलून एका साईडला कचऱ्याचा ढीग लावायला लागला. 2 तासात भावानो अर्ध निम्मं तोडून झालतं आणि मावशीने बघू शकता एवढं ढीग लावलेला होता. मग नंतर ना माझ्या अंगठ्याला भावानं जरासं लागलं होतं, पण एवढं काय रक्त गेलं नाही, पण चणचण कळाल्या मारत होत्या. मग हे सगळं सोडून जरा वेळ बसलो, 5-10 मिनिटं जरा बसलो आणि पाणी-बिणी ते पिऊन घेतलं. मग जरा डोकं शांत झाल्यावर जेवढं शिल्लक राहिलं होतं का ना, तेवढं सगळं तोडून घेतलं पटापटा आणि मावशी पण आयला. ऊन आल्यानंतर ना मावशी पण लय हळू काम करत होत्या. माझं सगळं तोडून बिडून झालं होतं. मग आता साफ सगळं करायला सांगितलं मावशीला. मग खालचं वरचं सगळं साफ करून घ्या असं सांगत मी निघालो घरी जायला. व्हिडिओ आवडल्यास भावाला लाईक, शेअर, सबस्क्राईब पण नक्कीच करा.